महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाड तालुक्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळाली। महाड तालुक्यात 5 जिल्हा परिषद तर पंचायत समिती 10 गणांसाठी निवडणूक पार पडली। आज या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून निकालात शिवसेना शिंदे गटानं मोठं यश संपादन केलंय। जिल्हा परिषदेसाठी उभे असलेले शिवसेना शिंदे गटाचे 9 उमेदवार तर पंचायत समितीचे 9 उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसला पंचायत समितीत केवळ 1 जागा मिळाली। या विजयामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी भरघोस मतांनी विजय मिळवल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढलाय। विजयानंतर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर जल्लोष साजरा केला। तसंच उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। संपूर्ण तालुक्यात आनंदाचं वातावरण असून शिवसेना शिंदे गटाचा हा विजय आगामी राजकीय घडामोडींना नवीन दिशा देणारा मानला जात आहे। चोरांविषयी मी काय बोलणार, आम्ही चोरांविषयी बोलत नाही आणि जे बाडगे आहेत त्यांच्याविषयी आम्ही बोलत नाही। टीका करणारे भुकत असतात, आम्ही कार्यकर्ते काम करतोय म्हणून विकास गोगावलेला चॅनल देणारा अजून त्याला 10 जन्म घ्यायचे आहेत। आमचा फक्त एकच कार्यकर्ता, तो पण सक्षम आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक मारलेली आहे। निलेश टाटरे जवळपास 1500 मतांनी तिसरी रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आणली। नाही, प्रवीण भाऊंना माझ्या शुभेच्छा आहेत आणि प्रवीण भाऊ हे आमचे नेहमी मार्गदर्शक राहिलेले आहेत आणि भाऊंनी खरं तर शिवसेना बीजेपी युती व्हायला पाहिजे होती, पण नगरपालिकेला पण त्याने आजवून बघितलं राष्ट्रवादी पक्षासोबत आणि आताही देखील आजवून बघितलेलं। आणि माझा इतिहास हा कधीच खोटा ठरू शकत नाही। माझा रायगड जिल्ह्यात जरी मी छोटा कार्यकर्ता असलो तरी मी बोललेलो बाळासाहेबांचा, शिंदे साहेबांचा पाईक आणि शिवसैनिक आहे। मी बोललेलो आहे शेतकरी कामगार पक्षाने त्यावेळी जैन भाईंनी चुकी केली, जैन भाई संपून गेले। शिवसेना सोबत गद्दारी करून लोकसभा लढून घेतली, आता शिवसेना डॅमेज करायचं काम केलं, परंतु शिवसेना ही बाळासाहेबांची आहे, आदरणीय शिंदे साहेबांची। आम्ही लढणारे कार्यकर्ते आहेत, कारण की मी फक्त 7-8 दिवसच प्रचारामध्ये होतो आणि निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतली होती। त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या शिवसेना पक्षाच्या, अगदी माझा पोलादपूर असेल, महाड असेल, मानगाव असेल, आपण पाहिला असेल तर प्रचंड मेहनत सर्व कार्यकर्ते, त्याबद्दल हा कार्यकर्त्यांचा विजय आणि माझ्या नागरिकांचा विजय। नाही, नगरपालिकेचा जो विषय होता, नगरपालिकेचा गुलाल लावला नव्हता आणि आमच्या नगराध्यक्षांनी पण ठरवलं होतं की जेव्हा विकास गोगावले निवडून येतील आणि सर्व शिवसेनेची सीटा येतील त्यावेळेला आम्ही गुलाल लावणार, म्हणून आज नगरपालिकेच्या नगराध्यक्षाचा पण गुलाल आणि शिवसेनेच्या 5 जिल्हा परिषद सदस्य निवडून महाड तालुक्यातल्या आणि 10 पैकी 9 पंचायत समिती सदस्य रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्यात। म्हणून फक्त इथं एकच फॅक्टर चालतो, तो म्हणजे भरत शेठ गोगावले। नाही, मी अध्यक्ष विध्यक्ष पदाचा काही नाही। जे आदरणीय पक्ष नेतृत्व शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि भरत शेठ जे ठरवतील त्या मताशी मी सहमत आहे। नाही, भाजप सोबत युती व्हावी ही आमची पहिल्यापासूनच इच्छा आहे, आताही आमची इच्छा आहे। आम्ही काय नाही कुठंच बोलत, भाजप, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही भाऊ आहेत आणि त्या भावांमध्ये कधी भांडण होतं का ह्या आम्ही सर्व या ठिकाणी बघत असतो। आम्ही नगरपालिकेला पण विनंती केली, नगरपालिकेला काय झालं, त्यांनी सांगितलं 5 सीट आणि उपनगराध्यक्ष देतो, आम्ही पण तेच सांगितलं होतं 5 सीट उपनगराध्यक्ष देतो, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना तिथेही फसवलं आणि इथेही फसवलं, म्हणून युती केली तर उत्तमच आहे ना। तटकरेंना आता काय, लोकसभेची तयारी करा 2029ची, एवढीच संदेश, बाकी काय नाही। या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर बघितलं आपण, या आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब, आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी जो काही माझ्यावर विश्वास दाखवला होता आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मला 113 करंजाडीमध्ये निवडणूक लढवण्याची संधी मिळाली। खऱ्या अर्थाने हा जो विजय आहे तो हा ऐतिहासिक विजय आहे, हा सगळ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे, सगळ्या पदाधिकाऱ्यांचा विजय आहे, सगळ्या मतदार बंधू भगिनींचा विजय आहे। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर करंजाडी पंचायत समिती गण हा आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि विरोधकांनी याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आम्हाला सगळ्यांना माहित होता, सगळ्या कार्यकर्त्यांची मेहनत, खूप रात्रंदिवस कष्ट घेतले आणि त्यांच्या कष्टालाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी फळ मिळालेलं आहे आणि ऐतिहासिक विजय झालेला आहे। आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या तेवढ्या सगळ्या निवडणुकांचा रेकॉर्ड ब्रेक करून हे आज ऐतिहासिक विजय मिळालेला आहे। नाही, कसं आहे, विनेरे हा जो मतदारसंघ आहे जिल्हा परिषदचा, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि जी लोक आहेत, आमचा मतदार आहे तो भरत शेठ गोगावले साहेबांवरती आणि विकास शेठ गोगावले साहेबांवरती प्रेम करणारे मतदारसंघ आहे। त्यामुळे जनता ही विकासाला मानणारी आहे, कोणी काय जरी बोललं तरी जनता ही विकासाच्या बाजूने, गोगावले साहेबांच्या बाजूने कायमस्वरूपी राहणार आणि तो आता देखील तो आम्ही तसं सिद्ध केलंय जनतेने की भरत शेठ गोगावलेच्या विचाराने किंवा आमच्या विकास शेठ साहेबांच्या गोगावलेंच्या विचारानं
मला निवडून दिले जनतेने आणि माझ्या पंचायत समिती दोन्ही सीट निवडून आलेत. नाही, फरक नाही पडला. मी पहिलेच सांगितलं होतं की मला काय कोणाचं काय आव्हान वाटत नाही. कुठल्याही परिस्थितीत तिन्ही आम्ही सीट निवडून आणणार. पंचायत समिती करंजळी, पंचायत समिती विनेरे आणि करंजळी जिल्हा परिषद. आणि आमच्या जे कार्यकर्ते आहेत आमच्या सगळ्या पक्षाचे ते अतिशय प्रामाणिक आणि पक्षावरती प्रेम करणारे आहेत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांची फळी इतकी मजबूत आहे, त्यामुळे असे किती आले आणि किती गेले तरी काय फरक पडणार नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.